माजी खासदार आणि नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या आनंद परांजपेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। शरद पवारांची सिल्वर ओकवर निवासस्थानी त्यांनी भेट घेतली आहे। ही सदिच्छा भेट घेतलेली आहे। माजी खासदार आनंद परांजपेंनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही शरद पवारांची त्यांनी भेट घेतली आहे। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शरद पवारांची त्यांनी भेट घेतलेली आहे। माजी खासदार आनंद परांजपे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यांच्या कानावर देखील ही गोष्ट माहिती आहे की मी आदरणीय पवार साहेबांना भेटणार आहे, त्यामुळे चिंता नसावी। साहेबांची सदिच्छा भेट जवळजवळ 3 वर्षानंतर मी घेतली। अनेक आठवणींनी उजाळा साहेबांनी गप्पा मारताना दिला, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांनी नवीन वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या आणि एक बरेच दिवसानंतर साहेबांशी गप्पा मारायचा योग आला, याचा मनामध्ये खूप आनंद आहे। पुढे जाऊया। जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यात जत पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे। जयकुमार गोरे यांनी सदाभाऊ खोत यांना महाराष्ट्रातील सर्वात चतुर आमदार म्हणत त्यांच्या राजकीय कौशल्याचे कौतुक केले, तर सदाभाऊ खोत यांनी गोपीचंद पडळकर यांना आजच्या युगातील सरसेनापती मल्हारराव होळकर अशी उपमा देत भविष्यात मोठ्या पदावर जाणार असल्याचे सांगितलं। यावेळी तिघांनीही एकमेकांचे कौतुक करून विकास कामांसाठी एकत्र काम करण्याची भूमिका मांडली आहे। या कार्यक्रमात उपस्थितांमध्ये या हलक्या फुलक्या संवादामुळे चांगलीच रंगत निर्माण झाली होती। या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल, आणि कुणाला कुठं दाबायचे, कुणाकडून कसं काय आणायचे आणि कितीही दिलं तरी माझं काहीच झालं नाही कसं म्हणायचंय, असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊकडे ट्रेनिंग घ्यायचं आहे। पण एक लक्षात ठेवा, सदाभाऊ सारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं हे पण खऱ्या अर्थानं नशीबवानाचं काम असतं। आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे। आता मी असं म्हणलो काही घडी उद्यापासून टीका करायला लागतील, पण आमचे दोघांना आम्हाला माहीत आहे की आम्ही कुठं बटन दाबायचं ते बरोबर दाबतो। पडळकर साहेब, तुम्ही तरुण आहे, अजून तुम्ही एवढं तरुण आहे की अजून लग्नाच्या वयात बी आलेलं नाही, किती तरुण आहे। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला सुद्धा जयाभाऊच्या मागोमाग निश्चितपणानं चांगल्या पदावर तुम्ही जाचीला म्हणलो गडी टाळ्या वाजवायला लागलं, पण तुम्ही दोघं किती बी वर जावा, जाताना मला दाबत दाबत घेऊन जावा, नाहीतरी गडीत जायचं आणि मी मागच राहायचं असं काही करू नका। पण तुम्ही चिंता करू नका, तुम्ही मला जर नाही घेऊन गेला आणि विमानात जरी बसला तर मी विमानाला कासरा टाकणार आणि त्याला धरून येणार। सदाभाऊ उपस्थित आहेत। सदाभाऊला मी काय त्यांना आमदार म्हणून बोलवलं नाही, माझे मित्र म्हणून बोलवलं नाही, जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय। तुम्ही फक्त जतच बोलायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही, कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत। ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात।